नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत ताल तिलवाडा। एकूण मात्रा 16, सम पहिल्या मात्रेवर, टाळी 1 5 13 वर, काल 9व्या मात्रेवर, खंड 4, प्रत्येकी 4 4 4 4। अड्याचे बोल आहेत धा धलकाना धा स्वल्पविराम, तिरकीट स्वल्पविराम, हे एकच अक्षर आहे। पुढचं अक्षर धिन धला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर धिन धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा। खालच्या ओळीत यायचं आहे, धा या पहिल्या अक्षराखाली गुणिले चिन्ह करायचं आहे, कारण हे समेचं चिन्ह आहे। खालच्या ओळीत यायचं आहे, धा धलकाना स्वल्पविराम, पुढचं अक्षर धा धलकाना स्वल्पविराम, पुढचं अक्षर 3 तला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर 3 तला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा करायची आहे। खालच्या ओळीत यायचं आहे, धा या पहिल्या अक्षराखाली 2 क्रमांक टाकायचा आहे, कारण इथं दुसरी टाळी आहे। खालच्या ओळीत यायचं आहे, ता तलकाना स्वल्पविराम, पुढचं अक्षर तिरकीट स्वल्पविराम, हे एकच अक्षर आहे। पुढचं अक्षर धिन धला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर धिन धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा। खालच्या ओळीत यायचं आहे, ता या पहिल्या अक्षराखाली 0 म्हणजे छोटा गोल काढायचा आहे, कारण हे कालाचं चिन्ह आहे। खालच्या ओळीत यायचं आहे, धा धलकाना स्वल्पविराम, पुढचं अक्षर धा धलकाना स्वल्पविराम, पुढचं अक्षर धिन धला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर धिन धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा। खालच्या ओळीत यायचं आहे, धा या पहिल्या अक्षराखाली 3 क्रमांक टाकायचा आहे, कारण इथे तिसरी टाळी आहे। आता बघूया ताल तिलवाडा। हातावरील बीट्स 1 टाळी, 2 करांगुली, 3 अनामिका करांगुली जवळील बोट, 4 मध्यमा मधले बोट, 5 टाळी, 6 करांगुली, 7 अनामिका करांगुली जवळील बोट, 8 मध्यमा मधले बोट, 9 काल दोन्ही पसरट हात, 10 करांगुली, 11 अनामिका करांगुली जवळील बोट, 12 मध्यमा मधले बोट, 13 टाळी, 14 करांगुली, 15 अनामिका करांगुली जवळील बोट, 16 मध्यमा मधले बोट। आता बघूया ताल तिलवाडा तबल्यावर कशा पद्धतीने वाजतो ते।